लाल दिवा असलेली ही आलिशान गाडी, गाडीचा नंबर MH14CW900। लाल दिव्याच्या या गाडीत कोण बसलंय पहा, पतंगराव कदम। पुण्यात काँग्रेसच्या कार्यक्रमाला पतंगराव कदम याच लाल दिव्याच्या गाडीतून आले आणि गेले। पतंगराव कदम सध्या मंत्री नाहीत किंवा मंत्रिपदाचा दर्जा असलेलं कोणतंही घटनात्मक पद त्यांच्याकडे नाही। मग ते लाल दिव्याची गाडी राजरोसपणे कशी वापरू शकतात? गाडीवर लाल दिव्याचा वापर कोणत्या पदावरील व्यक्ती करू शकतात या संदर्भात आरटीओचं एक नोटिफिकेशन आहे। या नोटिफिकेशनमधील कोणत्याच पदावर सध्या पतंगराव कदम नाहीत। म्हणजेच या नोटिफिकेशननुसार आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पतंगराव कदम त्यांच्या गाडीवर करत असलेले लाल दिव्याचा वापर बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट होत आहे। पतंगराव कदम लाल दिव्याची ही एकच गाडी वापरत नाहीत, तर MH10BM999 या क्रमांकाच्या गाडीवर देखील असाच लाल दिवा आहे। पुण्यातील भारती विद्यापीठाच्या दारात ही गाडी अनेकदा उभी असते। याबाबत आम्ही पतंगरावांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय। 2001 मधला एक शासनाचा आदेश त्यांनी दाखवला। या आदेशानुसार कदम भारती विद्यापीठाचे कुलपती असेपर्यंत त्यांना गाडीवर लाल दिवा वापरण्यास परवानगी देण्यात येत असल्याचं म्हटलंय। कुलपती पदावर असेपर्यंत मुंबई आणि राज्यात त्यांना पोलीस एस्कॉर्ट पुरवण्यात यावा असं देखील या आदेशात म्हटलंय। मात्र या आदेशाची प्रत कदम यांनी दिली नाही। काही दिवसात या पत्राची प्रत उपलब्ध करून देऊ असं त्यांनी सांगितलं, पण त्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते। आरटीओच्या नियमाप्रमाणे पतंगराव कदमांच्या गाडीवरचा लाल दिवा बेकायदेशीर आहे, पण तरीही त्यांच्यावर कारवाई काही होत नाही। वाहतूक नियमांचं उल्लंघन झालं म्हणून सामान्य माणसावर कारवाई करताना वाहतूक पोलीस आणि आरटीओ नेहमीच दिसतात, पण कायद्याचं एवढं उघड उल्लंघन होऊनही पतंगराव कदम यांच्यावर कारवाई करायला वाहतूक पोलीस किंवा आरटीओ का धजावत नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। त्यामुळं कायदे किंवा नियम हे फक्त सामान्य माणसासाठीच असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।